विमानात प्रवास करणं खरंच सेफ आहे का? अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघाताने देशाला धक्का बसलाय. घबराट पसरलीये. विमान प्रवास आता सेफ राहिला नाहीये अशी चर्चाही होतीये. रस्त्यावरती ऍक्सिडेंट तर रोजच होतात. ट्रेन रुळावर घसरते आणि अपघात होता, पण आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण आपण जोरदार चर्चा करतो ती विमान अपघाताची. एका विमानासोबत झालेला अपघात आपल्या सर्वांनाच हादरवून टाकतो. कारण काहीही असू शकतं. कुणाला उंचीची भीती असू शकते, कुणाला विमानाच्या इंजिनच्या आवाजाची भीती असू शकते, पण या झाल्या आपल्या भावना. आता मी तुम्हाला काही फॅक्ट्स सांगते. एका कारमध्ये जीव जाण्याची शक्यता किती असू शकते? तर 5,000त 1 आणि रेल्वेमध्ये 50,000त 1 आणि प्लेन क्रॅशमध्ये फक्त 11 मिलियनमध्ये 1. भारतात रोज 6 ते 6,500 फ्लाइट्स उडत असतात, तर वर्षभरात 25 लाख फ्लाइट्स उडतात. त्यात अपघात हे जवळपास नसतातच. भारतात 2021 ते 2023 दरम्यान एकदाही प्लेन क्रॅश झाल्याची घटना घडलेली नाहीये, कारण विमानाच्या वेगवेगळ्या सिक्युरिटी प्रोसेस असतात. पायलट हा ट्रेन असतो, त्यावरती रिअल टाइम मॉनिटरिंग असतं. विशेष म्हणजे इमर्जन्सी कंडिशन मध्येही 99% प्लेन्स हे सेफली लँड करतात. आणि म्हणूनच जर टेक्निकली आपण पाहिलं तर रस्त्यावरच्या प्रवासापेक्षा विमान प्रवास हा जास्त सेफ आहे. त्यामुळे जर कोणाला विमान प्रवासाची भीती वाटत असेल तर त्याला ही रील नक्की शेअर करा.